शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या संत कवरराम मार्केटमधील श्री संत पगडीवाला सेल्स या दुकानाला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून अंदाजे 2 कोटी रुपयांची मालमत्ता सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जोशी मार्केट समोरील श्री संत पगडीवाला सेल्स या दुकानाला आग लागल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलीस इन्स्पेक्टर उईके यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे व सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर लॉरी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. दुपारी 1:11 वाजता पथक घटनास्थळी पोहोचले असता आग दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असल्याचे लक्षात आले. मात्र दुसऱ्या मजल्याचा दरवाजा बंद असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या. वेळेचा विलंब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तात्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि पाण्याचा मारा सुरू केला. साधारण 45 मिनिटाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत दुकानातील कटलरी साहित्य, कापड, मशिनरी आणि फर्निचर जळून खाक झाले आहे. दुकान मालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र वेळीच आग विझवल्या गेल्यामुळे आजूबाजूचा परिसर आणि दुकानातील इतर 2 कोटी रुपयांचा माल वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या मोहिमेत वाहन चालक गौरव फुके, कासम खान, नितीन इंगोले आणि फायरमन राजेश गजबे, हर्षद दहातोंडे, निखिल बाटे, गोविंद घुले, अमोल साळुंके, रोशन अलुडे, निशांत राठोड व सागर माकोडे यांनी मोलाची भूमिका बजावली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.